आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गीतकार शाहीर प्रशांतदादा खांदारे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या लोककलेच्या प्रवासाबद्दल. नमस्कार, मी गीतकार शाहीर प्रशांत खांदारे. लोककलेचा प्रवास म्हणायला गेला तर ही देण माझ्या घरातूनच होती. माझ्या आजोबा विश्राम खांदारे ज्यावेळी इन्स्ट्रुमेंट बाकीच्या आल्या नव्हत्या तोपर्यंत बासरी हा जो प्रकार होता हा कोकणात वाजवला जायचा आणि बासरीचा जो नाद होता तो आमच्या घरात घुमला जायचा आणि तिथून ती लोककला म्हणायला लागेल की आमच्यापर्यंत पोचली. त्यानंतर माझे वडील प्रकाश खांदारे यांनी शक्तितुरा मुंबईमध्ये होते त्यावेळी केला. त्यानंतर गावीसुद्धा जाऊन आमच्या श्री पावनादेवी नाट्यनमन मंडळ बोरिवली वर्षवाडीत हिरिरीने सहभाग घेतला आणि तिथून ती एक लोककला अक्षरशः मुरत गेली या देहात. एखादा कलाकार घडतो, एखादी सुरुवात असते त्या कलाकाराची. तुमची सुरुवात केव्हा झाली होती? सुरुवात म्हणायला गेलात तर आमच्या वाडीचं नमन ज्यावेळी चालू झालं त्यावेळी मी फक्त स्टॅच्यूसारखा एक रोल करायचो, तो म्हणजे शंकराचा. नॉर्मली प्रत्येकाच्या आयुष्यात पहिली स्टेप ती असते, तर फक्त शंकराचा रोल असायचा. मी जाऊन उभे राहायचो. त्यानंतर माझा मित्र किरण खांदारे जो कृष्णाची भूमिका करायचा. त्यानंतर त्या एक असा क्षण आला की तो कराडमध्ये तिच्या वडिलांच्या इकडे गेला होता आणि सेम डेला आम्हाला एक शो आला. त्या शोच्या दिवशी शो बुकिंग झाला आणि आता तर सगळी वाहनं आहेत पण त्यावेळी मोबाईल वगैरे हा प्रकार नव्हता. मग त्याला आणायचं कसं? मग तिथून सुरुवात झाली की आता कृष्ण करणार कोण? मग आमचे प्रदीप खांदारे जे सरपंच म्हणून शिपोशी गावामध्ये त्यांनी भूमिका बजावली. ते म्हणाले की प्रशांत करेल. ठीक आहे, मग त्यांनी तो सांगितल्यानंतर शब्द पाळणं गरजेचं होतं. एक दिवसाची म्हणण्यापेक्षा 1-2 तासाची त्यांनी प्रॅक्टिस घेतली आणि तिथून मग त्या रात्रीचा शो एवढा चांगला झाला की तिथून मग पुढचा कृष्णाचा रोल माझ्याकडे. त्यानंतर परत गवळणी वगैरे मी बऱ्याच अंशी एक म्हटलं तर व्हिलनची भूमिका सोडलेत, तर बाकी बऱ्यापैकी पात्र आमच्या नमनामध्ये केलेले आहेत. शाहीर म्हणून, गायक म्हणून कधीपासून सुरुवात झाली? मी 10वीला असताना आमचे वस्ताद सुरेश खांदारे, सहदेव खांदारे आणि वडील प्रकाश खांदारे यांच्या तालमीतून थोडं शिकत होतो. म्हणजे त्यांना फॉलो करत होतं. तालमीत म्हणण्यापेक्षा ते जे काय गात होते ते थोडं ऐकून किंवा दुसरं म्हणायला गेलं तर अंकुश गुरव गोवा जे कोथरीचे आहेत त्यांना थोडंसं मी फॉलो करायचो आणि तिथून मग ते शिकत गेलो. 10वीला असताना एक मी जस्ट असं शिवाजी महाराजांवरती एक गीत केलं होतं आणि प्रदीप खांदारे यांनी मला सांगितलं की आजपासून तुझ्या हातात माईक आहे आणि आजपासून तुला बारी करायची आहे. आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि पहिली जी माझी बारी होती ती मोहनगडशी सरांबरोबर पालू इथे झाली आणि त्यांनी त्या दिवशी खरंच खूप अप्रोच केलं की तुला ह्या गोष्टीत 100% द्यायला पाहिजे. बघा, आणि आता आपण यांच्या गायकीबद्दल माहिती घेतली. खऱ्या अर्थाने तुम्ही फेमस, म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी कुठे मिळाली असं तुम्हाला वाटतं? खऱ्या अर्थाने प्रसिद्धी म्हणायला गेला तर तुझ्या हजारी न करे हे जे गाणं आहे त्या गाण्यापासून चांगली प्रसिद्धी मिळाली. पूर्वी काय होतं की आम्ही शो करायचो त्यावेळी यूट्यूब वगैरे हा प्रकार नव्हता. त्या जवळच्या गावामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये किंवा प्रबनवल्ली त्यानंतर देवरुख वगैरे ह्या साईडला व्हायचे शो, पण रात गई बात गई असा विषय असायचा त्यावेळी. त्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे तेवढे लोक ओळखायची, त्यानंतर विषय संपून गेला. पण आजकाल काय झालं की यूट्यूबमुळे कलाकार लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि तुम्ही सर्व जे यूट्यूबर आहात त्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी. प्रत्येक माझं तर प्रांजळ मत आहे की जे कलाकार आपल्या या कलेमध्ये आहेत त्यांना एवढी पब्लिसिटी मिळाले तर त्यांनी यूट्यूबरचे मनापासून धन्यवाद मानायला पाहिजेत. कारण हे सगळी जी मंडळ आहे स्वतःचा जॉब सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तुम्हाला एवढे पब्लिश करत असतात, लोकांपर्यंत पोहोचवत असतात, हे श्रेय तुमचं आहे. धन्यवाद. आता तुमचं एक रिसेंटली गाणं झालं आहे, ते कोकणी स्वर चॅनल आहे, त्या चॅनलवरती अपलोड झालं आहे. त्या गाण्याबद्दल काय सांगाल? कोकणी स्वरवरती जे गाणं आलं आहे ते आमचे मित्र अक्षयदादा आगरे यांच्या आग्रहास्तव ते गाणं मी लिहिलं होतं, गायलंही आहे. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की एक 1 टेकमध्ये ते मी गाणं गाऊन आलेलो आहे. गावी आमचे गणेशदादा नागवेकर आहेत, त्यांनी नंतर तो मिक्सिंग वगैरे हा प्रकार केलेला आहे. पण खूप छान त्यांनी करून दिला आहे. आणि आमच्या गायिका ज्या आहेत अक्षरा पवार यांनी सुद्धा ते छान गाणं फर्स्ट टाईम असून सुद्धा गायलं आहे. आणि अक्षयदादांचे तर एवढे आभार मानेल
की आमच्या बाजूच्या गावातले आहेत आणि त्याने खूप इनिशिएटिव्ह घेतला या गोष्टीसाठी. तुमच्या आठवणीतील एखादी गवळण किंवा गण जो तुम्ही कधी विसरणार नाही अशी एक गवळण सांगा. तसं म्हणायला गेलं तर मोहन मुरलीवाला ह्या गाण्याच्या मागची एक गोष्ट आहे. मी आणि अक्षय खंदारे आमचा जो म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा भाऊ, आम्ही दररोज साखरपा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ कला मंच साखरपा या नाट्यनमनासाठी जायचो. बोरवळे ते साखरपा प्रवास असायचा. रात्रभर म्हणजे रात्री 2 म्हणा, 2:30 म्हणा, 3 म्हणा कधीही आम्ही यायचो. आणि त्या वर्षी काय झालं की आमचं कृष्ण चेंज होत होता आणि म्हटलं अक्षय तू ही भूमिका करशील का? तर ठीक आहे म्हणा दादा करतो. ठीक आहे तू करतोयस ना, तर तुझ्यासाठी म्हटलं एक गाणं लिह. ठीक आहे म्हणा दादा, आता तू गाडीवर आहेस, आता तुला काय सुचतंय बघ. आणि एक जुनं गाणं ऐकलेलं होतं, त्याचा रिदम थोडासा होता डोक्यात. म्हटलं बघ हे जमतंय काय, मोहन मुरलीवाला मी फुले बीज गाला. ठीक आहे म्हणाला पुढचं. आणि त्याच्यासाठी ते खास लिहिलेलं गाणं. आज तो नाही सांगताना थोडंसं दुःख होतं की आमची मैत्री जरी आम्ही वाडीतला असो पण त्या कलेमुळे जो आमचा बॉन्डिंग होता ना तो लाजवाब होता. आम्ही कुठलाही कार्यक्रम चुकवत नव्हतो. मग रात्रीचे 4 वाजून देत 5 वाजून देत मला तो एक दिवस म्हणे की आपल्याला लोक वेडे समजत असतील. म्हटलं का रे? अरे आपण म्हणतो कधी पण येतो आपल्याला, म्हणजे दारूच्या व्यसनापेक्षा हे व्यसन चांगलं आहे जे तू मला लावलंयस आणि मला बरं वाटतंय. पण एक सिच्युएशन असं आली की देवळाच्या ठिकाणी तसा ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला, संध्याकाळी 6ची गोष्ट होती आणि त्यानं मला अगोदर फोन केला की दादा असं सुद्धा राहिले काय करूया. म्हणजे ठीक आहे फिक्स करूया. आणि झालं, शो फिक्स झाला. मी घरी आलो, त्यानंतर दिवाबत्ती करतो एवढ्यात गोष्ट कळाली. आणि तिथून साखरपा ते रत्नागिरी जाईपर्यंत त्याचा जो प्रवास होता तो माझा शेवटचा, त्याच्यासोबतचा शेवटचा प्रवास. पण तो त्या गाण्यामुळे कंटिन्यू माझ्या आठवणीत येतो. आता 28 तारीख निघून गेली, त्या दिवशी सुद्धा त्याची खूप आठवण. म्हणजे ते गाणं त्याच्यासाठी एक श्रद्धांजली राहिली, स्पेशल गाणं त्याच्यासाठी स्पेशल. ठीक आहे दादा, आता नमनाची सुरुवात होत आहे त्यामुळे आपण त्याला जास्त डिस्टर्ब नाही करत. पण आपला जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनास्फूर्त आभार. धन्यवाद. तुम्हालाही खूप सारे धन्यवाद. सर्व युट्यूबर्स म्हणजे आपल्या भागातले नाहीत पण कोकणातले जे युट्यूबर्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंत खूप कष्ट केलेत. मी तर सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेल की ज्या वेळी हे कार्यक्रम आयोजित होतील त्यावेळी खरोखर नक्की या युट्यूबर्स मंडळींना मोलाचा साथ द्या, त्यांना पाठिंबा द्या. कारण त्यांच्यामुळे बरेचसे असे कार्यक्रम या ठिकाणी मुंबईमध्ये सादर केले जातात. आपल्या लाल मातीची कला मुंबईमध्ये येते. मुख्य म्हणजे आपले जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा आपल्या रत्नागिरीचा जो योगदान आहे, रत्नागिरीतले जे कार्यक्रम आहेत हे ओव्हरऑल महाराष्ट्रापेक्षा आपल्या रत्नागिरीतून मुंबईमध्ये जास्त होतात. आणि याचं सर्व श्रेय तुम्हा सर्व युट्यूबर्सला जातं आणि सर्व रसिक प्रेक्षकांना जातं. तर तुमचाही मी धन्यवाद मानतो आणि आपल्या लाल मातीतल्या या रसिक प्रेक्षकांचेही धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.